भगिनींसाठी अतिशय उपयुक्त उपक्रम राबविणाऱ्या आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले। विडी घरकुल येथे आई प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन बुधवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले। याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील, त्यांच्या धर्मपत्नी अंजली पाटील, प्रिसिजन कॅम्पशॉपचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक प्रथमेश कोठे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर अग्रजा चिटणीस वरेरकर, वैशाली कबाडे, डॉक्टर वैशंपायन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋत्विक जयकर, पंचायत समितीचे सदस्य शिवराज पाटील, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, वर्षा डांगरे, सृष्टी डांगरे, निसर्गा डांगरे, योगेश डांगरे, राहुल डांगरे उपस्थित होते। व्याहती होमाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। प्रारंभी आई प्रतिष्ठानच्या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थिनींनी योग नृत्य सादरीकरण केले। याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आई प्रतिष्ठानने काही वर्षांपूर्वी पेरलेल्या कार्यरूपी बीजे आता वटवृक्षात रूपांतर होत आहेत। समाजाबद्दल आपली बांधिलकी आहे याची जाणीव ठेवून आई प्रतिष्ठान कार्यरत आहे। दरमहा हजारो विद्यार्थिनींना लाखो सॅनिटरी नॅपकिन देणे, त्यांच्याकरिता योग, शिलाई, संगणक शिक्षण, आरोग्य शिबिरे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे। आगामी काळात सुखदा प्रकल्पांतर्गत गरोदर महिलांची तपासणी, त्यांना पौष्टिक आहार, प्रसूतीनंतर 1 महिन्याचा आहार, आवश्यक शस्त्रक्रिया, रोजगार मोफत देऊन महिलांना भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी आई प्रतिष्ठानला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले। मुलांना त्यांचा अभ्यास कसा चांगला होईल, त्यांना चांगली गाणी कशी देशभक्तीवर शिकवली जातील, त्यांना चांगले खेळ कसे शिकवले जातील, मग महिना 2 महिन्याने एखादा सण कसा साजरा केला जाईल, असं भविष्यवाणी रोज तिथे येत असतात। असा लहान मुलांचा उपक्रम असेल। आता जे मी सांगतो त्याची मोठी यादी आता सांगत नसणार नाही, पण हे सगळंच आपल्याला आता आईच्या नावाने सोलापुरात करायचं। मग सोलापुरात सुरुवात झाली ती डायरेक्ट मुलींपासून झाली। मोहन डांगरे आणि मी जवळजवळ 40 वर्षाचे मित्र, ते अतिशय छोट्या घरात राहायचे। काही वेळेला मी त्या घरी जाणं, जेवण, सगळ्या घरांची गप्पा। आता त्यांचं घर मोठं झालं, कुटुंबही त्यांचं मोठं आहे, सण साजरे करण्याचा विषय आला। असे हळूहळू जे आम्ही पुण्यात आणि कोल्हापुरात करतो, आता मी पालकमंत्री असताना सांगलीत जोरात करतो आहे, ते आता आपल्याला सोलापुरात करायचं आहे, की ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे तो महिलेचं आरोग्य। पुण्यामध्ये हे योगा आम्ही चालवतो, त्याला आम्ही नाव दिलं मानसी। त्या मानसीमध्ये पहिला आम्ही केळेवाडी नावाच्या झोपडपट्टीत सुरू केलं। मी मांडणी अशी केली की 15 ते 20 वयोगटातली मुलगी ती 15 क्रॉस करता करता तिला खूप काही गोष्टी कराव्याशा वाटत। जिमला जाते मी। आई प्रतिष्ठानच्या मोफत कौशल्य विकास केंद्रात मुलींना योगासनाबरोबरच कपडे, मॅट, पौष्टिक आहारही देण्यात येणार आहे। तसेच या केंद्रात 10 संगणक उपलब्ध करून देण्यात आले असून मुलींना मोफत संगणक शिक्षण देखील मिळणार आहे। त्याचबरोबर या केंद्रात 10 शिलाई यंत्रे ठेवण्यात आलेली असून या ठिकाणी महिलांना शिलाईचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येणार आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी सांगितले। यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुलींना मोफत कपडे वाटप करण्यात आले। सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले। पंचाक्षरी स्वामी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले। यावेळी अर्णव डांगरे, बाबू चिप्पा, शुभम चिट्ट्याल, अविनाश शंकू आदी उपस्थित होते।